ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे काही दिवसांपूर्वी अगस्ती देवस्थान येथे दर्शनासाठी आले होते। देवस्थान विकासासाठी त्यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं। आज शिवसेना जिल्हाप्रमुख जगदीशजी चौधरी व नामदेवराव पापळ यांच्या हस्ते खासदार संजय दिना पाटील यांनी 1,11,111 रुपयांचा धनादेश देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गुलाबराव शेवाळे यांच्याकडे सुपूर्द केला। यावेळी जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अगस्ती महाराजांचं मनोभावे दर्शन घेतलं। यावेळी रंगनाथ पापळ साहेब, रेवनाथ पापळ सर, सतीश नवले, नितीन नायकवाडी, अजित हासे, युवा सेना अध्यक्ष गणेश अस्वले, उभाठा गटाचे प्रवक्ते संदीप नवले व संदेश वाळुंज, सतीश पाचपुते, श्रेयस पापळ हे उपस्थित होते। स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अकोले, अहिल्यानगर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मुंबईचे खासदार सन्माननीय संजय भाऊ पाटील हे साधारणतः मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी अकोल्यात आले होते। आमचे अकोल्याचे सुपुत्र सन्माननीय नामदेवराव पापळ यांच्या वडिलांच्या दशक्रिय विधीच्या निमित्ताने त्यावेळेला सन्माननीय खासदार संजय भाऊ पाटील इथे दर्शनासाठी आले होते आणि इथे दर्शनाला आल्यानंतर त्यांनी मंदिराचे जे काही बांधकाम चालू आहे त्या बांधकामासाठी निधी देण्याचा वैयक्तिक त्यांच्या दिनाबाबा पाटील या ट्रस्टमधनं निधी देण्याचा त्यांनी वचन दिले होते। आज या ठिकाणी तेच वचन पूर्ण करत असताना सन्माननीय खासदार संजय दिना पाटील साहेब आणि त्यांचे सहकारी सन्माननीय नामदेवराव पापळ साहेब हे या ठिकाणी आले आणि आज या आपल्या अगस्ती ट्रस्टला 1,11,111 रुपयाचा धनादेश त्यांनी सुपूर्द केलेला आहे बांधकामासाठी। त्याबद्दल अगस्ती ट्रस्टच्या वतीने मी सन्माननीय भाऊ आपले खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार सन्माननीय संजय दिना पाटील साहेब यांचे वैयक्तिकरित्या मी आभार व्यक्त करतो।